आता अरुणचं माळीला चाललंय बरं का मस्करी, मला काय काय बोलतंय. तर तुम्हाला सांगू इथे ना मी जवळ 2 पळ्या दही घेतलंय, अजून थोडंसं घेते आणि 2.5 चमचे मी आपलं चण्याचं पीठ घेतलंय. त्यासाठी कढीची रेसिपी दाखवली, पण मला पुन्हा ताई म्हणत होते का दाखव म्हणून. लसूण चांगला चेचून घेतल्या, थोड्याशा मिरच्या कापून घेतल्या. मी कधी वाटून घालते कधी कापून घालते. कढीपत्ता आणि कोथिंबीर. टोप गरम होतंय तोपर्यंत इथे थोडीशी हळद घालून हे फिरवून घेते. आरण झोपलं तर एसी लावून दिली आणि ते लगेच उठलेत. मग आता साहेब गेले खाली हार आणायला. थोडीशी हळद घालते आणि थोडीशी तेलात घालणार आहे. जरासं फिरवून घेते, पाणी नाही घालणार, असंच फिरवून घेते. असे कुठं पाहुणे असतात का? मी बोलले मस्त पुऱ्या बिऱ्या करू, तर मला बोलते हो कुठं असं असतंय काय, काय बोलायचं यांना. मागच्या टायमाला आले आणि स्वतःच पिठलं भाकरी केलं आणि खाल्लंय गेले. आणि आता पण कढी पाहिजे म्हणजे असं. तुम्ही छान बनवता. हो छान बनवतात. आणि आरोनला बघा जास्त जास्त गोडबीड पदार्थ कोणतेच आवडत नाही, त्यामुळं साधं सिंपल जेवण लागतं. आता तेल गरम झालं, याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलंय. मीठ नाही घातलं, मीठ नाही लवकर टाकायचं. असं बघा हळद घातली, थोडी चण्याचं पीठ दही असं फेटून घ्यायचं. एकसारखं होतं, एक पण गुठळी वगैरे राहत नाही, मस्त होतं. आता मोहरी घातली, जिरं, लसूण, कढीपत्ता, मिरची सगळं संगती टाकते. चिमणी लावली जरा, तो आवाज येतो असेल तुम्हाला, बंद केली. आणि कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची. कधी ओलं खोबरं वगैरे पण घालते, थोडेसे धने, ओलं खोबरं पण आता नाही टाकत. पुरणपोळी करत तिला ठसका उठला आहे. मला सवय झाली, मला काही नाही होते तिला. आता इथे तेलामध्ये थोडीशी हळद, खूप पिवळी पण नाही करायची, आणि एकदम जराशी बघा धना पावडर, याने ना चव खूप चांगली येते. तो पण टाकायचे, ते थोडंसं वरतून टाकते. आणि हे जे आपण बारीक करून ठेवलं ते अशी जास्त हळद नाही घालायची, खूप असं व्हायची. म्हणून मी कॅमेरा बंद केला, तो बंदच राहिला. आता तुम्हाला कुठपर्यंत दाखवली काय माहिती, फोडणी घालताना दाखवली का नाही काय माहिती, आता एडिट करताना समजेल. पुन्हा नटाच खायला लागला ना, म्हणून मी कॅमेरा बंद केला, चिमणी लावली. तर थोडंसं कोकम घालायचं. कोकमला मीठ असते, तर नंतर मीठ जरा थोडंसं बेतानेच टाकायचं आहे. बारीक गॅसवर आता थोडीशी उकळून घेते. थोडी उकळी यायला लागली की मग मीठ घालायचं आणि थोडीशी कसुरी मेथी. तुम्हाला सांगू ताईंनो, आता मी काल परवाच एक व्हिडिओ बघितली. कसुरी मेथी जे आणतो ना आपण पॅकेटवाले, त्या कसुरी मेथीमध्ये सापाचं छोटं पिल्लू मेलेलं होतं, वाळलेलं एकदम असं. तर कोणी पण काही घेताना बघून घ्या सगळं काही. याचं कोणाचं बघितल्याशिवाय आपल्याला पण कळत नाही. थोड्याशा कोणत्या पण गोष्टी खूप असं आणल्या तर बघून घेत जावा. आजकाल तर काय काय घडायला लागले ना, माहीत नाही. तर तो एक व्हिडिओ बघा, एका मुलीने कसुरी मेथी आणल्याचा, आणि मुंबईतलाच आहे तो पण. त्याच्यामध्ये वाळलेलं पूर्ण असं बारीक छोटं सापाचं पिल्लू असं झालेलं होतं पॅकेटमध्ये. त्यांनी ती कसुरी मेथी खूप दिवस झाले वापरून पण झालेली, पण ताटात घेताना एक दिवस त्यांना आलं ते. भेसळ तर खूप चालली, भयानक चालली नाही काय सगळ्याच गोष्टींवर. तर आता थोडंसं उकळू देते आणि जराशी कसुरी मेथी घालते. आता गॅस बारीक केला, बारीक गॅस उकळू द्यायची, नाही तर मग फास्ट गॅस फुटते. आणि मीठ अजून नाही घातलंय. मीठ घातलं नाही म्हणून फुटत नाही. गुळ वगैरे त्याला लागतं का, गुळ साखर काय नाही ना? हां, मी कधी ते टाकते थोडंसं गुळ किंवा साखर, नाही तर नाही टाकत आहे. आता नाही घातलं तिथे काही तसं. आता मीठ वगैरे घातलंय मी आणि उकळते बघा आता. तर थोडीशी कसुरी मेथी मी ही फ्रीजमध्ये ठेवलेली, फक्त थोडीशी घेऊन हातावर सुरू करायची अशी जराशी, कारण फ्रीजमध्ये एकदम कुरकुरीत राहते. पण याने ना खूप म्हणजे खूप छान सुगंध येतो कसुरी मेथीने. जे नसेल टाकत येत आहे टाकून बघा. आज साधं सोपं जेवण आहे. मी आता म्हणले मी याच्याबरोबर भजी बनवते, तर दोघं पण बोलताय आमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, आम्हाला अजिबात तेलकट नको. आता काय बोलायचं. हे कोकमने थोडंसं लालसर दिसतो कलर बघा. किती हळद कमी वाटत होती ना, छान दिसते आता है ना. झालं बरोबर. फ्रीजमध्ये ठेवली ना कसुरी मेथी एकदम मस्त अशी कुरकुरीत राहते.
ऐकले तर अशी भीती पण वाटते आता कोणाचं काय ते बोले पनीर आवडत नाही, खीर आवडत नाही आणि कढी कशी आवडती व ते पण दुधाचंच आहे ना. हे बघा आता उकळली मस्त. आणि पुनमने मला बाजरीचं पीठ आणले दळून. हा मला नव्हतं राहिलं, मलाच द्यायचं दळण तर नाही झालं बघा. आता झाली बारीक उकळी आली, आता गॅस बंद करणार आहे. याच्यापेक्षा जास्त नाही उकळायची, बस बेसन पण शिजलं आणि दही पण छान झालं याच्यामध्ये. तर बघा आता जेवणामध्ये तर तुम्हाला दाखवलं होतं सगळंच. शेंगदाण्याची चटणी, मी आता बोलले पापड तळते, तिने कढई माझ्या हातातून खेचून घेतली. मेथीची भाजी, चवळीची भाजी, काय माहित कोण खाते कोण नाही खाते, खाईन काही. आणि भात भरपूर झाला, डब्बा भरून झालाय भात सगळ्याला. होय भात एवढा मोठा डब्बा लावलेला. चपात्या भरपूर आहेत. वगैरे सगळं आवरून गेली भाभी. आता हे पीठ आहे ना मी चाळून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. बाजरीचं कधीतरी लागतं. मिक्सर वगैरे सगळं भाभीने स्वच्छ केलं आहे. सगळं किचन भांडे आवरले. टॉल्या वगैरे तर रोजच पुसते, मी तुम्हाला सांगते, रोज भाभी टॉल्या पुसते. आता 2 वाजले, 2 वाजायला 5 मिनिट बाकी. तिथीला आज लवकरची ड्युटी आहे 3ची. का तर ते पावसाची सुट्टी दिली तर 1 दिवस त्याचा बदला आज. हे बसले त्यांना मी झोपायसाठी AC वगैरे लावून दिली आणि त्यांचा भाऊ आले घरातून, झाली बडबड चालू. मग काय त्यांना झोप नाही, नाईट केलेली आहे ना, लय कामाचा लोड आहे त्यांना पण त्यांच्या भावासारखा. आता मी ना रात्री दीदीला डबे आणले. तुम्हाला सांगू, ही दीदी ना माझी बोललं तर काय एवढे डबे टाकून येते ना. डबे, छत्र्या, पाण्याचे बॉटल. आता तर ही नवीन घेतली, बघितली का आता ही नवीन घेतली. किती बॉटल झाल्या असतील, ती नवीन सध्या घेतलेली आहेत. किती बॉटल घेतल्या, किती दाखवल्या, कसे टाकून येते, जिथं गेली तिथंच गेली. आता तिला डबे आणलेत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी दीदीला ना असे डबे आणले. तर हे नाही केले, घासायचे, आता घासून देणार आहेत मी तिला. मी हा पॅकिंग होता रात्री तर खोललं आणि बघितलं कसं काय. तर भाजी पण देऊ शकते आणि भात चपाती पण वगैरे मला असं होईल तिचं म्हणून. स्टीलचं आहे पूर्णपणे. कितीतरी डबे हारून येते ते, ज्याच्याकडे गेले त्याच्याकडून घ्यायचे नाही रिटर्न. 2 एकसारखेच आणले. आणि आता यांनी ना नारळ वगैरे आणि हार बनवून आणलाय. आता काही यावेळेला एकदम साधा सिंपलच हार भेटला आहे. दादरला गेले असते चांगला मोठा भेटला असता, नारळ पण नव्हतं ना. रात्री स्मार्ट बाजारला नारळच भेटले नाही आम्हाला. हे बघा असं ताट वाढलेत. पण आता अरुण म्हणते मला मेथीची भाजी नको, हे त्यांना ठेवतं भावाला ठेव. हां त्यांना मेथीची भाजी नाही वाढत. बसले जेवायला सगळे. तर बघा आता आहे ना 3:30 वाजले, दुपारचे 3:30 वाजले आणि मी आता तयार झाले. पण तयार झाले बघा. आता पूनमने मला एवढी लिस्टिप लावली या ताईनं, तिने जबरदस्ती मला काय बोलू आता. आणि आजच असं काय तिने मागवली, मला बोली तुला राहू दे, तुला चांगली दिसती. मी साडी नेसत होते बघा, साडी वगैरे काढून ठेवली, साडी वगैरे काढून ठेवली. मला बोली साडी काही नेसू नका, आता मला गाडी पुजायची आहे. या पिशवीत काय तेच आहे ना, घे नव्हतं. तर आमच्याकडं काय पद्धत असते तुम्हाला सांगू. इथे ती तिची पिशवीवरती दाखव. मी तिची गाडी पुजणार ना तर ती मला घेऊन येणार. हे बघा ते काही घेऊन आली, पण ती बोलली गाडी पुजली तुम्हाला दिलं तर मग दाखवा तुम्ही. तिच्या आवडीने काहीतरी घेऊन आले. आरोहीच्या आवडीचं आहे. आरोही काल गेलेली खरेदीला आणि त्यांच्या दोघींच्या आवडीचं ते घेतलेत काय. तर मला बोलली तुम्हाला आवडलं का, म्हटलं हो आवडलं, कलर छान आहे, तुम्हाला पण दाखवेल. पण ती बोलली गाडी पुजून झाली का मग दाखवा. आणि आम्ही नाही घ्यायचं त्यांना, मी फक्त आरोहीला शॉल टोपी देऊ, पूनमसाठी नाही काही घेणार. आमच्याकडे पद्धत अशी आहे, ते आपल्याकडे गाडी घेऊन आले ना काय ग. हो आपल्याकडे हां काय आहे की आम्ही गाडी घेऊन आलो तर तुम्ही ओवाळणार ना, हां. तर तुम्हाला काहीतरी भेट देणार हां आणि तुम्ही आणल्यानंतर आम्ही हे करणार. हां म्हणजे मी घेऊन गेले गाडी तर मी तिला दिलं आणि ती आता गाडी घेऊन आली तर ती मला घेऊन दिली. म्हणजे आमच्याकडची पद्धत अशी आहे. तुम्ही आतापर्यंत बघितलं असं, जेवढे गाडी पुजले सगळ्यांना मी घेऊन गेलेले. आमच्याकडे असंच आहे, तिकडनं नाही घ्यायचं, आपण द्यायचं. आता त्यांनी लक्ष्मी घेतली ना म्हणून ते आपल्याला अगदी आनंदाने म्हणतात ना अशी भेट देतात. तर आता तयार झालं, मी ताट वगैरे केलं आहे. आता आम्ही गाडी पुजून जाणार आहे सिद्धिविनायकला. दीदी आता गेली कामावर, आज तिला जावंच वाटत नव्हतं. आता जवळजवळ 3:30 वाजले, तिला जायचं होतं लवकर. यशने आता जेवायला घेतले, नाही तो हातानेच घेतोय. पुन्हा बोलती मी देते ना जेवायला वाढून, त्याला काही लागत नाही, तो आपला हाताने घेतो. त्याला काय कोण असं वाढून देईल काय करेल ते नसते काही. आता बाकीचे गेलेत खाली आणि आम्हीच राहिलो.
मला सगळं हे आवर ते आवर करोपर्यंत इतका वेळ झाला. काम तर काही जास्त नव्हतं पण बसायला वेळ नाही भेटला. गडबड नुसती गडबड. चालेल चला आता बघूया काय. तर बघा ही नवीन गाडी शोरूम काढली त्यांनी पण आता. जशी सोनाली नवीन घेतली ना यांनी पण याच्या अगोदर थोडीशी घेतलेली आहे. एकदा ही तिसरी गाडी ना पुन्हा तिसरी गाडी नाही तुमची. 2 अगोदर याच्या अगोदर 2 होत्या. ही तिसरी आहे. भारी आहे बघा. आतमध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून केलं तर मोठ्यापर्यंत पोचतो. लक्ष्मी त्यांची पण त्याला बोलून खूप चांगली दार्जिनी हो, सगळं काही चांगलं हो. तर आता पूजा करूया. ही साडी घालत होते तर पोरीने मला साडी नाही नेसून दिलं आणि आता ड्रेस जायची गाडी असं. माझा उजवा आहे तुमचा उजवा. तुला पण लावा तुझी गाडी गाडीचा मालक आहे ना तो. असं मला नव्हतं लावलं. चला चला आणून कडून बघा मला काय काय घेऊन आले सांगा. ड्रेस पीस आणलाय. साड्या घालत नाही जास्त म्हणून ड्रेस पीस आणला आणि किती सुंदर आहे बघा. कसला भारी कलर आणलाय चॉईस करून. मुलाचं लय प्रेम आहे भाऊजीवर. छान आहे छान. सगळे चॉईस माहिती आहे तुमच्या आहे ना. आणि त्यांना असं झालं होतं का मला खूप लेट झालं वहिनीकडे जायला. खूप घरी जाऊ तुम्हाला मेनी वाटतं जाते. शनिवारीच येणार होतो. हो पाऊस चालू होता. पण तेव्हा हां तोंड गोल करा. मला पण घ्यायचं आहे. त्या भावाचं बाबा त्यांना द्या. आणून द्या. पूर्ण खाल्ला थोडं घ्या. खूप खूप अभिनंदन हा. तुमचं पण आभारी आहे. खूप अभिनंदन. आणून द्या माझ्या पद्धतीने. काय
बरं बायको जे तुझे तेव्हा नाही ऐकलं वहिनीला बरोबर वागतो जे बरोबर. वहिनीवर सगळे वाटतात बरोबर. वहिनीच्या पुढं काही नाही. तर बघा आता पूजा पाठ आहे ना एकदम मस्त झाली, सगळे आनंदी आहेत. आणि आता तुम्हाला ना यांची गाडीची डिक्की दाखवते. आपल्या डिक्कीपेक्षा पण यांची गाडीची डिक्की ना मोठी आहे, मस्त छान आहे. गाडीच अशी मोठी लांबलचक गाडी आहे, भारी, पण मला एकदम आवडली, खूपच छान आहे. हे बघा डिक्की केवढी मोठी डिक्की आहे अशी, कारण पहिल्या गाडीला आहे ना पूनमच्या दोन्ही पण गाडीला डिक्की नव्हती, तर तिचे इतके वांदे व्हायचे ना. खूप मस्त आहे, भारी. अरुण खाली करा, डिक्की खाली करा. स्वामी लिहून घेतलेत आणि मस्त महाराज काढून घेतले. बघा इथं किती छान मस्त वाटते ना, खूप भारी. यांची CNG आहेत. तर आता झाली गाडीची पूजा वगैरे झाली, आता बसतो आणि चल आता सगळे करूया सिद्धिविनायकचं दर्शन. नाही निघाला. पूनम बोलते माझं जेवढं प्रेम आहे तेवढे तांदूळ चिकटतात. म्हणजे बघा आता एकही निघाला नाही बोलते, अजून एक पण नाही निघाला. हे बघा संपूर्ण तुम्हाला दाखवते अशी गाडी. आता दोघं जण भाऊ बसलेत पुढे. हार बनवून घेतला पण बरा दिलात, म्हणजे इथं इतक्या दिवस हल्ली सध्या ना भेटत नाही. मग फुलं वगैरे आता हे पडणारच आहे, पण हार तरी राहील थोडासा जरा. असू दे चला. पोलीसची पाटी लावलीत. ए बाबा नारळ पडल ना ते. बघा अरुणने मस्त महाराजांची मूर्ती स्थापना केली इथे. आणि बजरंगबली, त्यांची खूप श्रद्धा आहे बजरंगबलीवर. अक्कलकोटला घेतली ना स्वामींना तिथे भेटवून. अरे वा. पहिली गाडी घेऊन अक्कलकोटला गेलेले आणि लगेचच तिथं घेतलेत. मस्त आहे, छान आहे गाडी पण एकदम भारी आहे. वा आणि बसलोय आम्ही इकडे. आणि ते तिघे पुढे बसलोय. चला AC वगैरे चांगली कूलिंग करते आता याची. तर आता आलो इथं सिद्धिविनायक मंदिराजवळ. पण तुम्हाला दाखवते जी जमिनीच्या खालून ट्रेन जे झाले आहेत ना त्याचं स्टेशन बघा एकदम इथं मंदिराच्या बाजूला आहे. हे बघा सिद्धिविनायक हे इतकं जवळ झालंय. आणि हे काय वरतून हे नाहीये, जमिनीच्या आतून नाही सगळं काही. पण मी अजून गेली नाहीये. जा ना बघून या ना तुम्ही. अरुण जा बघून या. हे बघा खाली एकदम आतमध्ये असं आणि इकडे स्टेशन आहे बघा. एक काम करू ना, असं त्यांच्या घरी जायचंय ना, पण गाडी न्यायची का बोळ पडला तुला. बापरे. इकडे तुम्हाला सांगू आता साहेब असे एवढे करतात ना. आता पूनम कशी अरुणला बोलती ओ दीदीचे पप्पा, तसेच साहेब पूनमला चिडवती. काय ते हसी मजाक चालतं हे सगळे लोक एकत्र आल्यावर, भारी वाटतं. पण असं हे बघा आतमध्ये इकडनं झाडं साहेब, इकडं असे झाडांचं सगळं फांद्या वगैरे छाटलेल्या आहेत ना. कचरा झालेला आहे, नाही तर असं नाही राहत एवढं कधी.